राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार का अशी चर्चा बारामतीमध्ये रंगली होती। या निवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यात होती, कारण या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्या विचाराचा आज पॅनल त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला। यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे मात्र यावरून स्पष्ट झालं। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिंदे यांनी आज ही संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली। यानंतर आपण त्यांच्याशी बातचीत करू। आज तुम्ही संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली, नेमकी काय भावना? कित्येक लोकांना त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे, कोणकोणते विचार त्या ठिकाणी हे उमेदवार पुढे घेऊन जाणार आहेत, जे आता सभासद आहेत त्यांच्याकडे कुठले मुद्दे प्रामुख्यानं घेऊन त्या ठिकाणी हे उमेदवार झाले? अजितदादांनी जे काही उमेदवार दिलेले आहेत ते आता त्या पॅनलमध्ये माननीय स्वतः अजितदादा आहेत। त्यामुळं या कारखान्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं आता कुठलंच एवढी मोठी गौडदौड या कारखान्याची होणार आहे की महाराष्ट्रात आता 5 मध्ये आहे ते आणखीन देशात कसं हा माळेगाव कारखान्याचं नाव होईल अशा प्रकारचं नियोजन अजितदादांचं राहणार आहे। आणि त्या उद्देशानंच दादांनी याच्यामध्ये त्यामध्ये उमेदवारी जाहीर केलेली आहे असं त्यावरून दिसतं। आणि ह्याच्यातमध्ये मगाशी सांगितलं मी, आर्थिक दादा उपमुख्यमंत्री असल्यामुळे CSR फंड असेल, तिथला शासनाचा निधी असेल, परिसर आपल्या माळेगाव परिसर असेल, तिथं जे काही सार्वजनिक काम असतील खूप मोठ्या प्रमाणावर दादांच्या माध्यमातून होतील। हा सभासदांच्या दृष्टीने खूप मोठा फायदा आहे। याच भवनमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक मेळावा झाला होता। या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी एक भूमिका मांडली होती की छत्रपतीप्रमाणेच त्या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे जे उमेदवार असतील हे सर्व पक्षीय असतील। आता जे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नेमके कुठल्या पक्षाचे उमेदवार यामध्ये? सर्व पक्ष आहेत, त्यावेळेस अजितदादा आपल्याला ती सर्व माहिती देतील। यामध्ये शरद पवार गटाचे काही उमेदवार आहेत ते अजितदादा तुम्हाला सर्व माहिती देतील। नक्कीच आपल्यासोबत कारखान्याचे चेअरमन केशवबापू जगताप आहेत। बापू, काय सांगाल, आज उमेदवारी यादी जाहीर झाली, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही सभासदांसमोर जाणार आहे? कारण विरोधक सांगतायत गेल्या 5 वर्षामध्ये अजित पवारांनी कारखान्याचं वाटोळं केलं आणि अजित पवार हे सहकार मोडत हे जे काय सहकारी कारखाने आहेत हे खासगीकरणाकडे नेत आहेत। आपण प्रश्नार्थक उद्देशानं विचारलं, हा फार तपशिलाचा विषय आहे। माळेगाव कारखान्याने मागच्या संचालक मंडळाने जो दर दिला त्यामध्ये या संचालक मंडळानं यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 1500 रुपये प्रत्येक टनाला रक्कम ज्यादा दिली आणि कर्जाची रक्कम कमी केली। साधारणपणे पूर्वीच्या कर्जापेक्षा आता 60 कोटीचं कमी कर्ज आहे। आणि आता विस्तृतपणे आपण विचारलं वाटोळं कोणी केलं आणि चांगलं कोणी केलं, या जुन्या संचालक मंडळाचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं 34 कोटी 55 लाख रुपये इतकं थकीत कर्ज या संचालक मंडळानं भरलं। शिवाय युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचं सभासदांना बेसल डोस देण्याकरता 10 कोटी 68 लाख रुपये कर्ज त्यांनी उचललं। त्यांनी एक पैसा भरला नाही, या संचालक मंडळाने सगळे पूर्ण रक्कम व्याजसहित भरली। यामध्ये प्रामुख्याने असा प्रश्न येतो सांगतो, या व्यतिरिक्त जे काही त्यांच्याकडून सांगितलं जातं तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये उसाला भाव किती मिळाला ते मी आपल्याला सांगितलं। आणि शिवाय पेमेंट सभासदांना एक रकमी करणं, खुडकीचं पेमेंट 100चं 200 करणं, ही किमया दादांची आहे। दादांना सामान्य माणसाचं सुख आणि दुःखाची जाणीव आहे आणि म्हणून हे नेतृत्व प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला भावणार आहे। प्रत्येक माणसाच्या हिताचा विचार करून दादा नेहमी काम करत असतात। त्यामुळं कारखान्याची निवडणूक ही सभासदांच्या प्रपंचाला आधार देणारी निवड असते। त्यामुळं तो कुठला वर्ग, त्यांना मागच्या वर्षी आपण म्हणता त्यांनी वाटोळ केलं, त्यांना सभासदांनी नाकारलं। मागच्या 19-20ला सभासदांनी नाकारलं त्यांना। बापू, पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांचं म्हणणं आहे, जर का संचालक मंडळाने चांगलं काम केलं असेल मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांना ब वर्गातून उमेदवारी फॉर्म का भरावा लागला असा प्रश्न देखील त्यांच्याकडून उपस्थित केला जातो। सभासदांची इच्छा, सभासदांनी आग्रह धरला की दादा संचालक मंडळ आपण सगळे का होत नाही। बोर्ड मीटिंग ही 1.5-2 महिन्यात एक वेळ असते, त्यावेळेला एक तासभर तुम्ही मीटिंगला दिला। तुमचं अत्यंत प्रचंड गाडा अभ्यास आहे साखर कारखान्यामध्ये, साखर उद्योगामध्ये। मग साखर उद्योगाचा तुमच्या ज्ञानाचा फायदा आम्हाला कारखान्याला कधी मिळणार आणि कारखान्यातून सामान्य सभासद याचा फायदा कधी होणार?
तुम्ही वेळ काढला पाहिजे, इथं वेळ दिला पाहिजे, एक संचालक झालं पाहिजे. आता ते ब वर्गातील सभासद काही लोक प्रश्न उभे करतात. त्यांना मी सांगितलं ते ब वर्गामध्ये मतदार यादीचे सभासद आहेत, मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे आणि मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव आहे ते मतदानी करू शकतात आणि निवडणुकीला उभं राहू शकतात. त्यांना राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. तिथं त्या अधिकारात त्यांनी अंमलबजावणी सन्मान केला त्या आणि सामान्य माणसाला, सामान्य सभासदाला आनंद कशा त्यांनी ओळखलं आणि इतका लोकांनी मनापासून 19,000 काहीतरी 700-800 दरम्यान, आता 600चं मतदान आहे, आता मग त्याच्या पुढच्या बाजूने आहेत मतदान नाही. तर इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या आग्रहाची विनंती केली आणि आपण इतकं का फिरतो, काम करतो, सगळं 1-2 महिन्यातून 1-1.5 तास जायला हरकत नाही आणि त्याचा सदुपयोग, त्यांचा फायदा प्रत्येक माणसाला माहिती आहे. साखर विक्री आहे, उत्पादन खर्च कमीत कमी करायचा. यावरचे आता चांगलं कसं केलं आणि वाईट कसं केलं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये एकमेव संशोधन करणारी, या क्षेत्रामध्ये अग्रणी असलेली संस्था. VSI ऑब्झर्वेशन VSIचं असतं की महाराष्ट्रातल्या कारखान्यांचा उत्पादन खर्च किती झालाय किंवा 100 किलो साखर बनवायला किती खर्च आला, 1 टन ऊसाची साखर बनवायला किती खर्च आला. आणि या खर्चामध्ये आपल्याला VSIने माळेगाव कारखान्याला यावर्षी उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार दिला. त्याचं विवेचन असं आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी खर्च, तो खर्च जवळपास 234 रुपया दरम्यान कमी खर्च केला आणि म्हणून ते आपल्याला पुरस्कार दिला तो. आणि अशा प्रकारचा पुरस्कार मिळणं आणि 3400 रुपये साखर विकते आणि 3636 रुपये भाव मिळतो उसाला. बापू, पण अजित पवार जी आता ब वर्गातून त्यांनी फॉर्म भरलाय, याचा कितपत फायदा कारखान्याला होऊ शकतो आणि कशा पद्धतीने अजित पवार कारखान्याचं नियोजन केलं? प्रचंड फायदा. साखर कारखानदारीचं त्यांचं ज्ञान अव्वल आहे आणि त्यांचं ज्ञान काय तक्रार नसतं किंवा ते तोंड देखील बोलत नाहीत. अगदी खणकर आवाजात ते त्यांचं असेल ते मानतात. जे माहीत नाही ते मला माहित नाही सांगणार. चुकीचं आहे त्याला चूक, बरोबर आहे त्याला बरोबर. सहकारामध्ये शिस्त लावणं ही फार मोठी गरजेची बाब आहे. आर्थिक नियोजन, प्रत्येकाचं शिस्त, सभासदाचा सन्मान ठेवणं, त्याच्या गरजांना आपण वेळोवेळी मदत करणं, आपण शक्य होईल तितकी मदत करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत. ऊस त्यांचा वेळेत आणणं. आता मागच्या वर्षी आपण जानेवारीमध्ये 8 साली संपवलं आणि ऊस वेळेत आला पाहिजे आणि आपल्याला प्रत्येक टनाचा खर्च, उत्पादन साखरेचा खर्च कमी करण्याकरता त्याचं जास्तीत जास्त क्रशिंग केलं तर जे ओव्हरहेड्स कमी होतात आणि ओव्हरहेड्स कमी झाल्यामुळे मग उसाला आपण भाव चांगला देऊ शकतो. बापू, यामध्ये प्रामुख्यानं नीरा नदीच्या प्रदूषणाचा विषय विरोधकांकडून उचलला जातोय. त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की अजित पवारांनी 7 ते 8 कोटी ETP प्लांट खर्च करून ETP प्लांट उभा केला. असं असताना देखील नीरा नदीचं प्रदूषण अद्याप थांबलं. 8 कोटीचं त्यांनी आता नगर पंचायतीने 8 कोटीचा निधी त्यांना वर्ग करला किंवा त्यांना मंजूर केला असणे शक्यता आहे आणि त्यातून त्यांनी STP उभा करावा. आपल्याकडे ETPचा प्लांट आहे, त्याची 20 लाख कॅपॅसिटी आहे आणि त्यात काय झालं, आसपासची कॉलन्या, आसपासच्या वस्त्या यांचं मानवी मलमूत्र, जनावरांचं मलमूत्र हे सगळं मिक्स होऊन यायला लागलं आणि हे आल्यामुळे ETPची कार्यक्षमता कमी व्हायला लागली. तो काम करेना. मग त्याला आपण लगेच STP केला. तिथं शेजारी आणखी तो खर्च करून कारखान्याने स्वतःच्या भांडवलातून हे दोन्ही प्लॅन केले आणि मग तिथे STP सुरू केला. STP आता चालू आहे, ETP चालू आहे आणि आणखी याचा लोड येणार आहे. म्हणून दादांनी सूचना इथं नगरपंचायतीला, माळेगाव कारखान्याच्या जो त्यांच्या हद्दीमध्ये येतो माळेगाव नगरपंचायतीच्या, की बाबा तुम्हाला ती आणखी STP उभा करावा लागेल. त्याला 8 कोटी त्यांनी बजेटला मंजूर केलेत आणि अजून काय लागले तरी ते पैसे तरतूद होईल. परंतु चांगल्या क्वालिटीचा, व्यवस्थित, चांगला, सक्षम STP सिवरेज प्लांट हा उभा करणं गरजेचं आहे. तो नगरपंचायत उभा करावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. तर त्याचं काम आता होण्याच्या मार्गावर आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये राज्यातले 2 मंत्री नाव न घेता विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. प्रामुख्याने अजित पवारांवर निशाणा होता आणि दत्तात्रय भरणेंवर निशाणा होता की यांच्याकडून सभासदांना धमकावलं जाते, त्यांना धमकी दिली जाते आणि जे शासकीय अधिकारी ह्यांना तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू, तुम्हाला बदली करू, अशा धमक्या त्यांना देण्यात येतात. विरोधकांना काय तुम्ही या सगळ्या पत्राला उत्तर देता? आता कसं आहे, पूर्वांपार जे चालत आलंय, विरोधक म्हणले की विरोध करायचा, ही भावना काढून टाकली पाहिजे. लोकशाही यशस्वी करणारा भारत देश आहे आणि या लोकशाहीमध्ये ज्या मंडळी नाकारतात लोक, त्या मंडळींनी टीका करणं म्हणजे किती हास्यास्पद आहे बघा. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे आणि तुमचे 4 संचालक दिले, त्यातून 1 संचालक तुमच्याकडे राहिला नाही
या 3 मधून एक संचालक 3 वर्ष मिटिंगला आले नाहीत. हा सभासदाचा अवमान आहे. एक संचालक 5 वर्ष मिटिंगला आले नाहीत. तुम्हाला आज जी उंची आहे, प्रतिष्ठा आहे, ह्या साखर कारखानदारीमधून तुम्हाला सभासदांनी सामाजिक उंची दिली, प्रतिष्ठा दिली, तुमचा सन्मान केला, तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या कामातून आणि त्यांच्या सहकार्यातून नावारूप आलंय. मग अशा लोकांना तुम्ही 5 वर्ष बेदखल करता. कुठली पद्धत आहे ही? पद्धतच चुकीची आहे ना. हे आम्ही त्यांना सांगणं योग्य नाही. खरं ज्येष्ठांना आपण त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि आपली संस्कृती आहे की त्यांच्याबद्दल असं आपल्याला वाटली आहे काय चुकीची गोष्ट असं म्हणलं नाही पाहिजे. परंतु प्रसंग असा येतो की काय 5-5 वर्ष तुम्ही येत नाही मिटिंगला, सभासदांच्यावर लक्ष नाही तुमचं, ह्याच्यावर लक्ष नाही. मग ते आपल्याला करतो त्यांनी मतदान केलेलं आहे, म्हणजे दान केलेलं आहे. तिथे काय कोणाचा करार नसतो की बाबा तुमचा सभासदाचा आणि संचालकाचा करार झाला लिहून दिला, असं काहीच नाही. हे वचन असतं. पूर्वीची माणसं वचन त्याला शब्द म्हणायचे, शब्द दिला. वचनाला आयुष्य गेलं तरी वचन मोडणार नाही. तर हे वचन आहे. बापू पण वाटतंय सभासद आणि संचालक यांच्या हार्टमध्ये, हृदयामध्ये करार झालेला असतो आणि ह्या कराची नोंद फक्त भगवंताकडे असते. आणि जिथं हा करार मोडेल त्याचं हृदय किती दिवस चालू ठेवायचं भगवंताचा प्रश्न परमेश्वराचा असतो. बापू पण काय विश्वास वाटतो? 21 उमेदवार आहेत, किती उमेदवार निवडून येतील? 100% सगळे 21 उमेदवार, पूर्ण 21 उमेदवार अत्यंत प्रचंड चांगल्या मताने निवडून येतील. बिलकुल काय शंका कोणी घ्यायचं काय नाही. आणि टीका वगैरे कोणी दमदाटी करत नाही, कोणावर टीका आमची मंडळी करत नाहीत. विरोधकांना ते भांडवल लागतं, काहीतरी पेटवायचं, काहीतरी खोटं सांगायचं, राजकारण आहे ते. परंतु सहकार्य राजकारण येऊ नये. बापू शेवटचा प्रश्न घेतो. अजित पवारांनी सर्वपक्षीय पॅनल जाहीर करतो म्हणून सांगितलं होतं. आता जो पॅनल झाला यामध्ये सर्वपक्षीय लोक नेमकी घेतलीत का आणि शरद पवार गटातले लोक या ठिकाणी या पॅनलमध्ये समाविष्ट केले? माझ्या अंदाजे सर्वपक्षीय पॅनल याचा अर्थ असा असावा, कुठल्याही पक्षाने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं तरी सर्वपक्षीय. पण यामध्ये शरद पवार गटाची भूमिका महत्वाची होती. शरद पवारांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये सस्पेन्स ठेवला होता. आपल्या या पॅनलमध्ये शरद पवार गटांच्या विचारांचे उमेदवार त्या ठिकाणी घेतलेत नाही. आता पवार साहेब आणि दादा आपण काही दिवसापासून पाहतोय, टीव्हीवर बातम्या पाहतोय, आपण लिहिता, आम्ही वाचतो. जी प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया सांगते की या पवार कुटुंबियाने बारामती तालुका महाराष्ट्रामध्ये गाजवला. या पवार कुटुंबियाचं फार मोठं योगदान आहे. आणि योगदान कधी होतं हे असं वेगळा पक्ष वगैरे काय असेल तरी ते आता अलीकडं आपण सगळ्यांचं एकत्रीकरण व्हावं. ते आता त्यांच्या एकत्रीकरणानं काम. आता पण मूळ प्रश्न असा आहे की शरद पवार गटाचे जे काही त्यांच्या विचाराचे उमेदवार आपल्या पॅनलमध्ये घेतलेत असणार ना तर सर्वपक्षीय म्हणजे सगळ्या पक्षी असणार. दादांचे असणार, साहेबांचे असणार, आणखी एखाद्या पक्षाचा काय सभा त्यांचा असणार. तो सगळे सर्वपक्षीय पण सर्वपक्षीय नीलकंठेश्वर पॅनल. तर खूप खूप धन्यवाद. हे होते माळेगाव कारखान्याचे चेअरमन केशव बापू जगताप यांच्याकडून असं सांगण्यात येते की हा जो पॅनल जाहीर करण्यात आला आहे या पॅनलमध्ये शरद पवार गटाच्या विचाराचे देखील उमेदवार घेण्यात आलेले आहेत. ही निवडणूक बिनविरोध होणार का असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात होता. मात्र आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. आणि अजित पवारांचा जो नीलकंठेश्वर पॅनल आहे या पॅनलमध्ये शरद पवार गटाच्या त्यांच्या विचारांच्या उमेदवार देखील स्थान देण्यात आल्याची माहिती केशव जगताप यांनी दिली आहे. यामुळे माळेगावचा जो सभासद आहे हा सभासद नेमका कुणाला कौल देतो पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.